थेट जाऊयात, संजय राऊत बोलतायत। नाशिक दौऱ्यावरती आलायत आपण, 2 दिवसाचा आपला नाशिक दौरा आहे, काय विशेष? नाशिकला विशेष असतो। नाशिकला लवकरच शिवसेनेचं शिबिर होत आहे, विभागीय शिबिर। त्या संदर्भात थोडीशी पाहणी करूया। नाशिकमध्ये आता आमचे सुधाकर बडगुजर उपनेते झालेले आहेत पक्षाचे, त्यांच्याशी चर्चा करूया। नवीन जिल्हा प्रमुख आहेत विजय सूर्यवंशी आहेत, महानगर प्रमुख विलासराव शिंदे आहे, सगळ्याशी चर्चा करू आज भविष्यात काय करायचं। पण शिबिराची योजना नागपूरला आपण नाशिकला आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती होती, यावेळी आपल्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतलेली। खरं तर आपल्याकडनं अगोदर इशारा देण्यात आला होता पाय न ठेवू देण्याचा नाशिकमध्ये, मात्र काल भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे। आता पाय ठेवू देणार नाही हे आमचे लोक का म्हणाले याचं आत्मचिंतन भारतीय जनता पक्षानं आणि मुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे। नाशिकच्या बाबतीत आपण ज्या घोषणा केल्या होत्या, जी आश्वासनं दिली होती आधी मुख्यमंत्री असताना, ती पूर्ण झाली का हा लोकांचा संताप आहे। आता फौज फाट्यामध्ये तुम्ही येणार आणि नाशिकला भेट देऊन जाणार। लोकांच्या मनातली चीड आमच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली। आजच्या सकाळचा जो महत्वाचा विषय होता, फडणवीसांनी इशारा दिलाय अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाचार नव्हे, मुख्यमंत्र्यांकडून सभागृहात हा समाचार घेण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घेतली पाहिजे। त्यासाठी संविधान वाचावं लागेल, संविधान समजून घ्यावं लागेल। आणि यात अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे पूर्वीचे नेते हे आणीबाणीत तुरुंगात गेले होते ना। इंदिरा गांधींनी सेन्सॉरशिप लादली आहे, इंदिरा गांधी आकाशवाणीवरती कोणाला बोलू देत नाही, इंदिरा गांधी विरोधकांचा आवाज दडपतायत, इंदिरा गांधी टीका सहन करत नाहीत। यासाठी अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी वगैरे लोक हे तुरुंगात गेले होते। हे देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावं। आणि गद्दाराला गद्दार नाही म्हणायचं तर काय म्हणायचं, हा एक नवीन त्यांनी जर का डिक्शनरी तयार केली असेल। हा, बेईमानाला बेईमान म्हणायचं नाही का, रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणायचं नाही का। त्यानंतर जे गद्दार गुवाहाटीला गेले, मग तो इतिहास बदलायचा का, हे रेकॉर्डवरती आहे। हे जर एखादा कोणी कलाकार त्याच्या माध्यमातून हे मांडत असेल तर याच्यामध्ये तुम्हाला चिंता वाटण्याचं कारण नाही। कामरांच्या संदर्भात विटंबनावर आपल्या पक्षामध्ये विसंवाद पाहायला मिळतोय। कुठेतरी कौतुक आपल्याकडनं केलं जाते असं म्हटलं जातं। अनिल परब म्हणताय की अशी टीका करणं चुकीचं नाही। मला त्यांच्याविषयी माहीत नाही। आता उद्धव ठाकरे माननीय थोड्या वेळाने त्याच्यावरती विधिमंडळात बोलणार आहेत, पण मी जे बोलतोय ते पक्षाची भूमिका आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।